मस्त. अरे वा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ग नीलिमा, एकटीच करत बसलीस तू सगळं? आणि बाळू कुठे आहे? बाळू काका बाहेर गेलेत, आईनीच पाठवलंय त्यांना. अगं हो की, 9 वाजत आले. ललिता उठलीच असेल. वहिनी, अहो उठले मी, जरा बाहेर जाऊन येते. ए नीलिमा, चिवडा दे ना जरा. ललिता, भाऊजी तुम्ही दोघंही खाऊन घ्या ना 2 घास जरा. बसा. नाही नको, आज जरा घाईत होत. आज इतक्या सकाळी सकाळी काही महत्वाचं काम आहे का? हो वहिनी, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ना. सत्य आहे. घरातला मोठा मुलगा नाश्ता करत बसलाय, मग संसारासाठी आम्हालाच मरायला हवं नाही का? आणि एकदा 20,000 दिले की त्याला फांद्या, फुलं, पानं फुटली असं वाटतं का? जुईली, बाळा ब्रेकफास्ट झाला का तुझा? हो, मी ताईसोबत केला आणि माझी खाऊची पिशवी आहेच ना, त्यातून खाते मी. निरंजन, मला एवढंच म्हणायचंय, 20,000 कसे पुरणार? घरातला मोठा मुलगा आहेस तू. किती वर्ष खपायचं रे ह्यानी? हे घे. ऍक्च्युली आई, रात्री मला यायला उशीर झाला. आत्ता देणारच होतो मी तुला. किती आहेत म्हणायचंय? 25 आहेत. 5 वाढले ह्या महिन्यात. हळूहळू असेच वाढत जातील. एक दिवस मी पूर्ण घराची जबाबदारी घेईन. तू पूर्ण घराची जबाबदारी घेशील याची खात्रीच आहे मला. आणि माझा आशीर्वादही आहेच तुला. पण निरंजन, एक गोष्ट सांगू का? खर्च हळूहळू नाही वाढत, ते धावतात. 25,000 फक्त घरातल्या भाजीपाल्यानंच पुरेल. आता 2 जण भाज्याच खा महिनाभर. आणि ना तुम्ही तुमच्या त्या नर्सरीमध्ये भाज्या का नाही रे लावत? म्हणजे डबा घेऊन जायलाच नको ना. भाजी उगवली की खाल्ली भूक लागल्यावर, नाही का? असंही निसर्गाची आवड आहेच तुम्हाला, नाही तरी. ललिता, ललिता, अगं म्हणजे मी काय म्हणते, आपण संक्रांतीचं हळदी कुंकू करायचंय ना ग? हो वहिनी, तुम्ही निमंत्रण करा फोनवरनं. मी त्या साड्या आणि वाहनाचं बघते काय करायचं ते. हो. घेऊन येते पैसे आत. 25,000. हॅलो. निरंजन, नको बाळा मनाला लावून घेऊस. खाऊन घे ना 2 घास. वहिनी साहेब, हां, बाई साहेब कुठे आहेत? ह्या ड्रायक्लीनच्या साड्या आणल्यात. ठेव तिकडे. बाळू, आणि ते झालं ना की आधी हातपाय धुवून किचनमध्ये कामाला जा. हा तू. नीलिमाला पण जायचंय कामाला. हो हो. नीलिमा, 2 घास खाऊन घे बाळा तूही. हे बघा, तुम्ही दोघंही जरा लक्षात घ्या. घरात मोठी माणसं आहेत ना, 2 शब्द बोलणार ना ती. पण म्हणून त्याचा राग असा अन्नावर नाही बरं का काढायचा. समजतंय ना तुम्हाला मी काय म्हणते ते? हो काकू. खाऊन घ्या हा दोघं.
बाईसाहेब ह्या साड्या आल्या. आल्या का? मग उघड गाठोडं बघू कुठल्या कुठल्या आहेत. संक्रांत असेल तर काळ्या साड्या आल्या असेल ना, बघून ठेवते जरा. भाऊ दादा कोणाच्या साड्या आहेत ह्या? आमचा वृद्धाश्रम आहे ना, तर तिथल्या बायकांना दान देण्यासाठी आणल्यात त्या साड्या. ह्या तर त्याच काळ्या साड्या आहेत. वाव, काकू किती ग्रेट आहेत. आश्रमात पोहोचवण्याआधी ड्रायक्लीन करून घेतल्या साड्या.